रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. अश्विन अमावस्येला दिवाळीचं लक्ष्मीपूजन केलं जातं. या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहत असतो. आपल्या ऐपतीने आपल्या यथाशक्ती होईल तशी आपण लक्ष्मी मातेची सेवा या दिवशी करत असतो. असं मानलं जातं की या दिवशी लक्ष्मी माता ही पृथ्वी तलावरती कार्यरत असते आणि जो कोणी तिची भक्तिभावाने सेवा करेल, उपासना करेल, त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वभावामध्ये वास करत असते. तर याच्यासाठी आपल्याला धनाची देवता माता लक्ष्मी आणि समृद्धीचे देवता भगवान कुबेर, श्री गणेश यांचं पूजन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला केलं जातं. यंदा 21 ऑक्टोबरला आपल्याला दिवाळीचं लक्ष्मीपूजन करायचं आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, परंतु विधिवत लक्ष्मीचं पूजन कसं करावं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामध्ये योग्य ती विधी सांगितलेली आहे. योग्य त्या वस्तूंचा वापर करून आपण जर लक्ष्मीपूजन केलं तर नक्कीच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर जिथे आपण लक्ष्मीपूजा करणार आहे तर ती जागा पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची. दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. सायंकाळी ही लक्ष्मीपूजन केलं जातं. अगोदर मी तुम्हाला शुभमुहूर्त देखील सांगितलेला आहे. त्या शुभमुहूर्तावरती आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. सर्व तयारी अगोदरच करून घ्यायची. सायंकाळला दिवे लागणेला आपल्याला हे लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर तुळशी मातेजवळ दिवा लावायचा, तुळशी मातेची पूजा करायची. त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहे. तर त्यानंतर आपण किचनमध्ये देखील एक दिवा लावून घ्यायचा. लक्ष्मीपूजन करून घ्यायचं. देवासमोर दिवा लावून घ्यायचा. ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं. स्वस्तिकवरती हळदी कुंकू पुष्प वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगावरती शक्यतो लाल वस्त्र हातरावं. त्यानंतर आपण सर्वात आधी दिवा लावून घेणार आहोत. शक्यतो पूजेमध्ये समईचा वापर करावा. समई प्रज्वलित करून समईला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे. नमस्कार करायचे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा श्लोक तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर स्वतःला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतर आपण आचमन करून घेऊया. डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी प्राशन करायचं. ओम केशवाय नमः. दुसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं, ते प्राशन करायचं. ओम नारायणाय नमः. तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं, ते प्राशन करायचं. ओम माधवाय नमः. चौथ्या वेळेस पाणी तांबणामध्ये सोडायचं. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. 2 वेळा तांबणामध्ये सोडायचं. आचमन केल्याने शरीराची आणि मनाची शुद्धी होते. यानंतर आपण कलश स्थापना करून घेणार आहोत. कलश स्थापना करण्यासाठी तांदळाची रास घालायची. त्यावरती अष्टदल कमल किंवा तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता किंवा फक्त तांदळाची रास घातली तरी सुद्धा चालेल. पण माता लक्ष्मीला अष्टदल कमल हे खूप प्रिय आहे. त्यासाठी शक्यतो अष्टदल कमल काढण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर आपण त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती आपण कलश ठेवणार आहोत. कलशावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकच्या आपल्याला दोन्ही बाजूला 2-2 दांड्या आणि स्वस्तिकमध्ये 4 बिंदू देखील ठेवायचे आहेत. पाठीमागे आपण हळदी कुंकवाचे 5 नाम ओढून घेतलेले आहेत. या पूजेमध्ये आपण कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढायचं. स्वस्तिक हे शुभतेचं चिन्ह आहे. त्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. मुख्य दरवाजावरती देखील तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता. कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, त्यानंतर तुम्हाला 5 आंब्याची पाने किंवा आंब्याचा ढाळा किंवा 5 विड्याची पाने त्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं आहे. नारळाची शेंडी वरच्या बाजूने येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचं आहे. त्यानंतर कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. फूल व्हायचं आहे. फुलांचा गजरा वगैरे तुम्ही घालू शकता. कलशाची पूजा करत असताना ओम कलश देवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर आपण फोटोची पूजा करणार आहोत. फोटोवरती आपण एका फुलाच्या मदतीने प्रथम पाणी, त्यानंतर पंचामृत, परत पाणी आपल्याला शिंपडायचं आहे फोटो. त्यानंतर महालक्ष्मीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे. अक्षदा व्हायचे आहेत. फूल व्हायचं आहे. तुम्ही हार देखील घालू शकता. लाल फूल माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यासाठी तुम्ही लाल फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर 4 ठिकाणी आपल्याला जोडविड्याची पाने ठेवायची आहेत. तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घेणार आहोत. त्यासाठी तांबणामध्ये थोडंसं अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करावी. मूर्ती नसेल तर सुपारीचा वापर करावा. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालावं. गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा किंवा ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर विड्याच्या जोडपानावरती प्रथम आपल्याला तांदळाची रास घालायची. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा कापसाचं वस्त्र व्हायचं आहे.
आपली ही पूजा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यानंतर आपण महालक्ष्मीची पूजा करून घेणार आहोत। तांबणामध्ये अक्षदांचा आसन ठेवलेला आहे, त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची। महालक्ष्मीच्या मूर्तीवरती प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालायचं। लक्ष्मी गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा ओम महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल। यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे। आता माता लक्ष्मीच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे। तर इथे माझ्याकडे एक अष्टलक्ष्मीचा कप आहे, तर त्यामध्ये मी तांदळाची रास घातलेली आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करणार आहे। तुम्ही खाली जोडविड्याच्या पानावरती केली तरी सुद्धा चालेल। यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहेत, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे, अशी आपण महालक्ष्मीची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला भगवान कुबेरांची पूजा करायची आहे। मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता, कुबेर यंत्र असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, काही नसेल तर अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती सुपारीची स्थापना कुबेर स्वरूप तुम्ही करू शकता। भगवान कुबेरांना पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे। भगवान कुबेरांची पूजा करत असताना वरील दिलेल्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। 2 मंत्र दिलेले आहेत किंवा ओम श्री कुबेराय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। यानंतर आपण तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती कुबेर स्वरूप आपल्याला सुपारीची स्थापना करायची। हळदी कुंकू अक्षदा कापसाचं वस्त्र व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, अशी भगवान कुबेरांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। यानंतर सर्व देवी देवतांची समजून आपल्याला एक सुपारीची स्थापना करायची आहे। तर बरेच जण म्हणतात की सर्व देवांच्या मूर्ती पूजेमध्ये मांडायच्या का किंवा कुलदेवतेचा टाक मांडायचा का, तर अशी एक आपल्याला सुपारी घ्यायची आहे। त्या अक्षदांच्या आसनावरती सुपारी ठेवून त्याला देखील पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आणि आपल्या सर्व देवी देवतांची कुलदेवताची समजून एका सुपारीची स्थापना आपल्याला करायची। हळदी कुंकू अक्षदा पुष्प आणि कापसाचं वस्त्र देखील व्हायचं आहे। तर यानंतर आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पूजा देखील अवश्य करा, कारण की श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं, अष्टलक्ष्मीचा वास श्रीयंत्रामध्ये असतो। त्यासाठी तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून देखील आणू शकता। घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये वास करत असते। तर सर्वात आधी आपल्याला अक्षदांचं आसन ठेवून तांबणामध्ये श्रीयंत्र ठेवायचं। त्यानंतर श्रीयंत्रावरती पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं। श्रीयंत्राची पूजा करत असताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मे नमः या महालक्ष्मीच्या कमलात्मक आणि अत्यंत प्रभावी मंत्राचा जप करावा। तांदळाच्या राशीवरती आपण श्रीयंत्र ठेवलेलं आहे, त्यावरती आपण हळदी कुंकू व्हायचं आहे। या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील करू शकता। श्रीयंत्र हे कधीही एकटं ठेवलं जात नाही, त्याच्या भोवताली आपल्याला कमलगट्ट्याची माळ ठेवायची असते, कारण की श्रीयंत्राला रोज 108 कमळाची फुले वाहावी लागतात, ते आपल्याला शक्य होत नाही। त्यासाठी आपण 108 कमळाच्या बियापासून जे माळ बनवली जाते तर ते कमलगट्ट्याच्या माळीने माळ आपल्याला तिला रोज वाहायची असते। तुमच्याजवळ असेल तर नक्कीच वाहा, श्रीयंत्र एकटं ठेवू नका। त्यानंतर आपण या दिवशी पिवळ्या कवड्यांची किंवा गोमती चक्रांची देखील पूजा करायची आहे, कारण की महालक्ष्मीची पूजा ही कवडीशिवाय अपूर्ण असते असं देखील म्हटलं जातं। तुम्ही या दिवशी कवड्या खरेदी करून आणू शकता किंवा धनत्रयोदशीला कवड्या खरेदी करून आणू शकता। 5, 7, 11 कवड्या खरेदी करून आणाव्या। पिवळ्या कवड्या खरेदी करून आणायच्या आहेत। इथे माझ्याकडं 11 कवड्या आणि 1 गोमती चक्र आहे, तर त्यावरती देखील आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तांदळाच्या राशीवरती या कवड्या आपल्याला स्थापन करायच्या आहेत। कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यासाठी तुम्ही कवड्यांची स्थापना अवश्य करा, कारण की समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली तर तिथून देखील आपल्याला कवड्या ह्या मिळत असतात, त्यासाठी लक्ष्मी स्वरूप कवड्या मानल्या जातात। त्यानंतर लक्ष्मी मातेला एक विडा देखील अर्पण करायचा आहे। जोड विड्याच्या पानावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे। अशा प्रकारे विडा अर्पण करायचा। पूजेमध्ये आपल्याला शंख आणि घंटा देखील ठेवायची आहे। आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवायची। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची। शंखाला कधीही हळदी कुंकू वाहू नये, त्यासाठी शंखाला तुम्हाला चंदन अर्पण करायचं आहे। दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला धनधान्याची देखील पूजा केली जाते, तर त्यासाठी आपण धान्याच्या 5 राशी ठेवणार आहोत। 5 सुगडामध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे आणि तांदळाच्या राशीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती ही 5 सुगडे ठेवायची। त्यामध्ये तुम्ही काय भरू शकता, तर तुम्ही धान्य भरू शकता, नाणी भरू शकता, लाह्या बतासे भरू शकता। तर अशा काही लक्ष्मी स्वरूपच्या वस्तू आहेत ज्यांना आपण समृद्धी किंवा माता लक्ष्मी स्वरूप मानतो, तर त्या वस्तू इथे पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता। याशिवाय तुम्ही ड्रायफ्रुट्स, वेलची, लवंग यामध्ये देखील माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये असतं असं म्हटलं जातं, त्यासाठी तुम्ही याची देखील पूजा करायची आहे। मिठाची देखील या दिवशी पूजा आवर्जून करायची आहे, कारण की मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं।
धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही मीठ खरेदी केलं असेल तर त्या दिवशी आणि आज देखील तुम्हाला मिठाची पूजा अवश्य करायची आहे। त्यानंतर आपण केरसुणीची पूजा केल्याशिवाय लक्ष्मीपूजन पूर्ण करायचं नाही। केरसुणी नवीन विकत घेऊन या आणि केरसुणी देखील अक्षतांच्या आसनावरती तुम्ही लाल कपड्यावरती किंवा पाटावरती ठेवायची। केरसुणीला हळदी कुंकू अक्षदा पुष्प व्हायचं आहे। लक्ष्मी समजून केरसुणीची पूजा या दिवशी करा। यानंतर या दिवशी पैशाची आपल्या घरामध्ये जे काही सोनं नाणं दागिने आहे तर धनाची पूजा देखील केली जाते। ज्याला आपण लक्ष्मी मानतो त्या गोष्टींची पूजा इथे केली जाते। त्यासाठी या दिवशी तुम्हाला पैशांची देखील पूजा करायची आहे। तांदळाच्या राशीवरती आपल्याला थोडेशा म्हणजे अक्षता घालायच्या आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून पैसे ठेवायचे। पैशाच्या तुम्ही कितीही नोटा ठेवल्या तरी देखील तुम्ही या दिवशी पैशावरती 1 रुपयाचं नाणं ही आवर्जून ठेवा, कारण की जे नाणं असतं तर त्याला महालक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। त्यासाठी 1 रुपयाचं नाणं ठेवायचं। हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे। या दिवशी वही पूजन देखील केलं जातं। तुमच्या हिशोबाच्या वह्या असतील, दुकानातल्या वह्या असतील तर त्याचं देखील पूजन केलं जातं। त्यावरती स्वस्तिक आणि शुभ लाभ असं लिहायचं आहे आणि त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। तुमचे जे काही दागिने असतील तर दागिन्यांची देखील पूजा तुम्हाला यावेळी अवश्य करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुल व्हायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सोन्याची देखील पूजा या दिवशी करायची आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा। भरीव पाण्याने चौकोनी मंडळ करायचं, त्यावरती नैवेद्य ठेवायचा। 5 फळांचा आपण दिवाळीमध्ये जो काही फराळ बनवतो की जे काही मिठाई बनवतो तर त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। लाह्या बतासेचा नैवेद्य दाखवू शकता, दुधाचा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता। अगदी गोडाचा तुम्हाला जेचा शक्य होईल त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पाणी देखील अवश्य आपल्याला ठेवायचं आहे। यानंतर लक्ष्मी पूजनामध्ये धन्याची देखील पूजा आवर्जून करायची, मिठाची देखील पूजा करायची आणि त्यानंतर हे जे धने आहे त्यातले थोडेसे धने आपल्याला या सर्व पूजेवरती हे आवर्जून व्हायचे आहेत, कारण की धने जे असतात तर ते माता लक्ष्मी स्वरूप मानले जातात आणि लक्ष्मी पूजना दिवशी धने जे आहे तर ते सर्व पूजेमध्ये वाहिले जातात। यानंतर तुपाचं निरांजन देखील तुम्ही एखादं लावा किंवा समयी लावा। एक तरी तुपाचा दिवा हा या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अवश्य लावा, कारण की तुपाचा दिवा माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे। तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये फुलवात घालावी। त्यानंतर या दिवशी लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि लाह्या ज्या आहेत तर त्या देखील पूजेमध्ये आपण ज्या ज्या गोष्टींची पूजा केली, ज्या ज्या देवतांची पूजा केली, मूर्तींची पूजा केली त्या सर्व मूर्तींवरती आपल्याला लाह्या देखील व्हायच्या आहेत। यानंतर या दिवशी दिवाळीचे लक्ष्मीपूजन आहे तर तुम्ही मातीच्या पंत्या देखील लावायच्या आहे। तुमच्याजवळ जेवढ्या पंत्या असतील तर तेवढ्या पंत्या तुम्ही पूजेसमोर आपल्या मुख्य दरवाजासमोर असं तुम्हाला यथाशक्ती दिवे देखील यावेळेस लावायचे आहेत। यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे। तुम्ही गणपतीची आरती, त्यानंतर महालक्ष्मीची आरती, त्यानंतर घालिंग लोटांगण ही प्रार्थना करू शकता। अशा प्रकारे आरती करून घ्यायची। धूप दीप निरांजन ओवाळून घ्यायचं आहे। या दिवशी तुम्ही श्रीसूक्तमचं पाठ करू शकता, विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणू शकता, ललिता सहस्त्रनाम म्हणू शकता, कनकधारा स्तोत्र म्हणू शकता। होईल तशी महालक्ष्मीची सेवा करावी। महालक्ष्मीच्या, भगवान कुबेरांच्या, भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप 108 वेळा तुम्ही करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला महालक्ष्मीची सेवा या दिवशी करायची आहे। यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची की मी यथाशक्ती भोळी बाबडी ही तुझी सेवा केलेली आहे, पूजा केलेली आहे। यामध्ये जर माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा कर अशी प्रार्थना करायची आहे। नतमस्तक व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे। घरातील सर्व व्यक्तींनी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर धन लाभो आणि माता लक्ष्मीने अखंड वास करो अशी प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे दिवाळीचं लक्ष्मीपूजन जे आहे तर ते आपण योग्यरित्या विधिवत करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते। आजचा व्हिडिओ इथे संपवते। धन्यवाद।